नाथ संप्रदायातील परंपरा आहे आणि आता तीच म्हणजे त्या परंपरेप्रमाणे जसं काय केलं जातं जे पतीर म्हणून जे काय आहे ते कसं तयार करतात किंवा कसं भरलं जातं ते आता आपले काका तुम्हाला दाखवणार आहे. तर हे काका आहेत तर आपल्याला ते सांगतील की कसं पतीर भरतात. हा एक वंट आहे हे तुळीचं पान नंबर भात सोय गावठी ते समोर विडो पानाचं त्यानंतर आतमध्ये भात हा हे पतीर आहे हा भात आहे. त्याच्यावर ते सांडणं ठेवणार आहोत. केळीचे पान सगळी सांडणं ठेवणार आहोत. उकडलेली सांडणं ठेवणार आहोत. ठेवतोय ते ठेवणार आहे. पुन्हा कापल्यानंतर त्याच्यावर काळीच राहणार आणि आतमध्ये मटण मटण येणार. बरोबर आहे. शिजलेलं नंतर त्या सांडण्यावरती ते काय ठेवणार. ओके आणि ते कोंबू कापूचा. तर मंडळी जसं काका म्हणाले की हे जे पतीर आहे त्याच्या आतमध्ये भात आहे आणि त्या भातात शिजवलेलं मटण घालणार आणि हे जे वर केळीचं जे पान आहे त्याच्यावर ही सांडण ठेवलेले आहे त्याच्यावर काळीज जे कोंबड्याचं असेल ते कोंबड्याचं काय ठेवणार आहे. ह्या पतिराची पूजा करतायत. तर आपण बघूया. आता काका नववी माळ बांधून घेणार आणि ह्या पतिराची पूजा करणार आहे. तर चला बघूया. तर मंडळी ही 9वी माळ आता चढवलेली आहे. ओके आता माळ चढवून झाल्यानंतर काका पूजा करत आहे. तुम्ही बघू शकता ह्या पतिराची आता पूजा चालू केलेली आहे. काकांनी आमच्या पूजा करून घेतलेली आहे. पूजा झालेली आहे पतिराची. तर आता बाकीची घरातील जे सगळे सदस्य आहेत ते येतील आणि आता एक एक करून पूजा करतील. ओके आता केव्हा उद्या हे तांदूळ घे बोल घाला बोलू घे हे घाल हे का इड्या आता उठ उभं राहू नाक घास नाक घास ओके ओके
केशवाय नमः विष्णवे नमः ओम भूर्भुवस्वः पटपट देऊन टाका आमचा लोटा देवस्य धीमहि धियो यो किती आवाज कधी येतात समर्पयामि दुर्वे आवाज येईल ना लय घाम मारतात कसा पाठ आवाज पांच पंच पंच वर तू पण करा असंच असं हैदराबाद सोबत जायला हो करते जरा सांग. याच्या नोटून ठेव त्याच्यात ठेवतो हो तो उठून शास्त्रोक्त मन तर मंडळी काकी बघा आता आपली पूजा करते बघू शकता. काकी आमची आज सातणी बनवून दमलेली आहे. तरी काय आज तो भंडाऱ्याचा काय उत्साह असल्यामुळे ते तिला काय तेवढंसं जाणवत नाहीये, थकलेली वाटत नाहीये. बघू शकता तुम्ही तिच्या चेहऱ्याकडे बघा बघा कशी फ्रेश दिसते. ओके किती आई झाली आहे तुला किती पाहिजे तुझ्या होणारे घ्या किती पाहिजे बघू इकडे बघ काय जसं मगाशी म्हटलं तशी ही पण काकी चांगलं बनवून आज जमलेली आहे बघा. तरी सुद्धा आज भंडाऱ्याचा उत्साह पण तिच्या चेहऱ्यावर ओसळून वाहतोय. बघू शकता तुम्ही. दरवर्षी माती थोडी कमी झाली नाही. नाही रे येणार त्याच्याबद्दल बाजू करवा ओम साई पावशे यांच्या आता मी ना तर हा एक घरातील मोठा सदस्य ही आहे वहिनी सगळ्यांची लाडकी. तर ती पण दमलेली आहे आज काय ती साधणी बनवून बघा. माहिती नसून सुद्धा तिने आज पहिल्यांदाच सांगणी जी काय आहे ती बनवलेली आहेत. ओके हे आमच्या वाडीतील आमचे महत्वाचे सगळे सामाजिक कार्यात म्हणा किंवा कुठेही अग्रगण्य असं म्हणजे त्यांचं स्थान आहे आणि सगळीकडे असतात. सगळ्यांना वेळोवेळी सहकार्य करतात, मदत करतात. तर असे हे आमचे गावडे काका. तर तेही आता पतिराची पूजा करतायत बघा. बेट कुठे म्हणायचं ना आज वाढायचे नाही आज काका आता आपण काय करतोय ते जरा तुम्ही सांगा आमच्या. हो तर कोयत्याचीच म्हणजे हे जे काही शस्त्र आहे ओके ह्या शस्त्राची पूजा करून घेतली जाते आता पहिल्यांदा. ओके मंत्र म्हणतो आता मंत्र म्हणणार आहे मंत्र म्हणे त्यानंतर पूजा करतो कोंब्याची. हा त्यानंतर हा जो बळी म्हणून दिला जातो हा तर ह्या कोंब्याची पूजा करून घेत आहे. काकू म्हणतात अक्षता म्हणजे फुला.
अक्षता सर्वांना वाटून म्हणजे वाटणार आहेत आणि त्यानंतर आता काका आपल्याला मंत्रोच्चाराने आता सुरुवात होणार आहे. हा, तर तुम्ही बरोबर. ऐका. सुरा सुरा महासुरा सब सुर की मोहिनी धूम गिरे सब देव दानव को शिव जी के धरोधान माता महेश्वरी उतरो पहले पार श्री गुरु नाम से जाऊ सही के द्वार अष्टभैरव एक शनि नाथ गुरुजी आदेश ओम नमो देव. माझ्या तांदूळ द्या. हा, बळी देणार आहेत त्याच्यासाठी म्हटला जाणारा मंत्र. हो हा, बळी देणार. म्हणजे कोंबडा कापडाचा मंत्र ओके, हो, कोंबडा कापण्याचा बरोबर. मंत्र. सुरू हो. हास कुकड़ा मुंडदाड़ विश्वई सुर नहीं जंगल में फिरने वाला पकड़ के काट डाल भैरव जी के किए बलिदान दिया कुर्बान जन्म मरण का चुके इंसान सच्चा जल में पावेगा सदगुरु के नाम पर तरेगा तस्मय नमो नमस्ते नाथ गुरुजी आदेश. ओम नमो देव. चला. या प्रकारे शस्त्रपूजा आणि हा जो बळी आहे कोंबा त्याची पूजा झालेली आहे आणि आता पाठीमागे नेऊन त्याचा बळी देणार. बळी देणं ओके? हेच आहे. वगैरे चुकलं काय बरोबर आहे बघ. नाही, बरोबर आहे. ओके तर मंडळी ही जी काही तुम्ही बघितलंय ही जी पूजा आहे घटस्थापनेची ही, तर पहिल्या दिवसापासून आज जो शेवटचा म्हणजे आज घट उठवण्यापर्यंतची जी काय पूजा आहे ती मी तुम्हाला दाखवण्याचा छोटासा हा जो एक प्रयत्न केला आहे. आणि ही जी परंपरा आहे ही नाथ संप्रदाय आहे हा, आणि हे गोसावी घराण्यातील माणगावकर फॅमिली जी माणगावकर कुटुंब जे आहे ते आजही अविरतपणे ही सेवा म्हणजे चालू ठेवलेली आहे आणि चोखपणे ते पार पाडतायत. तर त्यात कुठच्याही प्रकारची शंका नाही आहे. तर मंडळी आत्ताचा जो हा व्हिडिओ आहे तो मी आता इथे थांबवत आहे. ह्याच्यानंतर तुम्हाला पुढचा जो व्हिडिओ मी बनवणार आहे त्यात तुम्हाला ह्या पतिराला किंवा ह्या जे काही घटाची जी स्थापना केली आहे त्याला जो नैवेद्य दाखवणार आहे किंवा पुढेचे जे काय असेल तर तो आपण कंटिन्यू पुढे करणार आहोत. तो भाग 2 मध्ये आपण बघूया.